राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न, निराधारांचे प्रश्न, विधवा महिलांचं मानधन आणि सोबतच इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश टिकैत देखील बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देणार आहेत। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। आज दुसरा दिवस आंदोलनाचा आहे। तो काय सांगणार? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, राकेश टिकैत या ठिकाणी येत आहेत, पाठिंबा वाढतोय तुमच्या आंदोलनाला? नाही, मी खरं तर राकेश टिकैत राज्याच्या बाहेरून येत आहे आणि त्यांचा आभारच मानेल का त्यांनी ह्या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः फोन करून काल त्यांनी फोन केला आणि ते आज 2 वाजेपर्यंत 1 ते 2 वाजेपर्यंत येणार आहे। निश्चितच आम्हाला त्यांच्या येण्यामुळं बळ भेटणार आहे। शेतकऱ्याचा आवाज बुलंद होण्याची शक्यता आहे। म्हणजे ते इथे येऊन आता काय भूमिका घेतं ते माहीत नाही, परंतु त्यांच्या येण्यामुळं निश्चितच आम्हाला एक मोठा आधार झालेला आहे। दुसरा दिवस आजचा आंदोलनाचा आहे। प्रमुख मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आहे। तुम्ही निर्धार केलेला आहे की 1 इंच देखील मागे हटणार नाहीत? नाही, आता बसलंच आहे तर मग मागं हटायचं कारण नाही, कारण शेतकऱ्याचा विश्वासघात हे आम्ही कदापि करणार नाही, माझ्या एकूण तरी होऊ देणार नाही। जेवढं जिथपर्यंत शरीरात शक्ती आहे तेपर्यंत लढण्याची भूमिका आमची कायम राहील। तुम्ही म्हटलं की 15 दिवस हे आंदोलन चालू शकतं, काय आंदोलनाची भूमिका आहे? काल तुम्ही असं म्हटलं की 14 तारखेनंतर आपल्याला आंदोलनाचा पवित्रा बदलावा लागेल। आता चांगल्या मार्गानं जर होत नसेल, उपोषणातून जर सरकारनं दखल घेतली नाही तर मग वेगळ्या पद्धतीचे आंदोलन स्वीकारावं लागेल। तशा प्रकारची बैठक आज किंवा उद्या आम्ही घेऊ कार्यकर्त्यांची आणि मग ते भूमिका घेऊ। गावागावात आंदोलन करण्याचं तुम्ही देखील कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। अनेक लोक म्हणतात की आम्ही 1 दिवस चूल बंद करून आंदोलन करू, बच्चू कडूंना पाठिंबा देऊ। मेसेज आम्हाला येत आहे का गाव चूल बंद गाव किंवा गावात चूल बंद राहील, कोणी त्या दिवशी स्वयंपाक करणार नाही, जसं खांबोरा गाव आहे, असे 4-5 गावचे सध्या आम्हाला मेसेज आलेले आहे। मला असं वाटतं हा शेतकऱ्यांचा विषय आहे, मजुरांचा विषय आहे। त्यांनी आता ते कसं पार करायचं, आता आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतो आहे। आता विषय आहे खरं तर ह्या आंदोलनाचं आपण जर पाहिलं तर 3 बाजूनं आम्ही विचार करतो। एक तर सरकारनं आमच्याबद्दलचा अन्याय जो बोलले ते करावं आणि अन्याय करू नये। जेव्हा 3,500 आणि 4,000 सोयाबीन विकावं लागत असेल तर हे काही व्यवस्थित नाही आहे। 1,500 रुपयात कोणाचं जगणं शक्यच नाही। तो 2 पाय नसणारा दिव्यांग कसा जगत असेल? त्याला 6 महिन्याच्या आत म्हणजे 6-6 महिने पगार भेटत नाही। तसंच सोयाबीन 4,000 विकावं लागतं, हा मोठा अन्यायच आहे। आणि मग या सगळ्या याच्या विरोधात सरकारला जागृत करणे आणि शेतकऱ्याचं अस्तित्व टिकवणे, शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचं अस्तित्व टिकवणे हा एक आमची दुसरी बाजू आहे। तिसरं असं आहे का आम्ही काही मेलो नाही आहे, आम्ही जिवंत आहो। हे जिवंत आहो हे या आंदोलनातून आम्हाला दाखवायचं आहे आणि शेतकऱ्याचा आवाज म्हणून उभं राहायचं आहे। शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ असेल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी असेल, आमचे मच्छीमार असेल, दूध व्यावसायिक असेल, या सगळ्यांसाठी आणि खास करून मजूर जो MRGSवर मजूर काम करतं, खास आदिवासी पट्ट्यातील, त्यांना 300 रुपये रोज, दिवसभर 8 घंटे काम केल्यावर फक्त 300 रुपये रोज भेटतं, हे वेठबिगारी आहे। अशा या महत्त्वाच्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे। तर हे आमचं जिवंत असण्याचं लक्षण आहे आणि त्यांचा आवाज मोठा व्हावा हा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे। त्याला कसा प्रतिसाद भेटतो हा जनतेचा विषय आहे। काय शेतकऱ्यांना काय आवाहन करतात, ज्यांच्या साठी तुम्ही लढाईत उतरलेले आहे त्यांना काय आवाहन करतात? मला असं वाटतं की आम्ही काही ही राजकीय किंवा निवडणुकीच्या अनुषंगानं हे लढाई लढलं म्हणजे उपोषण करत नाही आहे। एकंदरीत आम्ही अशा पद्धतीचे जर प्रकार होत असेल, म्हणजे कर्जमाफीची घोषणा करायची, द्यायची नाही, MSPला 20% अनुदान म्हणायचं पण ते द्यायचं नसेल आणि अशा प्रकारचं आत्ता तुरीचे भाव कमी झाले तरी जरी संताप येत नसेल, राग येत नसेल तर उद्या आपलं अस्तित्व संपणार आहे। शेतकरी म्हणून, शेतमजूर म्हणून आम्ही जिवंत राहिलो पाहिजे, त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे। यासाठी तरी सगळ्या शेतकरी मजुरांनी आपापल्या गावातून उठाव केला पाहिजे, ह्या साध्या अपेक्षा आहेत।
शेवटला प्रश्न ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणाले की अनेक गावचे मेसेज येत आहेत की गावातील चूल बंद ठेवून एक दिवस तुमच्या आंदोलनाला शेतकरी संपावर जाऊ शकतं काय, याचा परिणाम होऊ शकतं काय आंदोलनात? मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये हा निर्णय घ्यावा लागेल, सगळे मिळून सगळ्या संघटने मिळून निर्णय घ्यावा लागेल का शेतकरी संपावर येत्या काळात कसं जाता येईल. कारण आखरी पिकू नये तुम्ही आज भाव जाहीर करताय, म्हणजे हमी भाव जाहीर करायचं आणि 20% खरेदी करायचं नाही, तर पेरण्यानं नुकसान झालं ना, आम्ही पेरून मेलो अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि म्हणून संप हा एक मोठा हत्यार आहे, तो सुद्धा वापरावा लागेल.